तिकडच काढला छान. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे, आता आम्ही निघालो गावामध्ये वस्तू घ्यायची आपल्याला. ती काय घ्यायची तर आमचा राहिला धोंडा. वैशूचा धोंडा केला नव्हता 2-4 दिवसापूर्वी करायचा, पण आम्हाला टाईमच भेटला नाही. ते घराचं काम चालू होतं त्याच्यामुळं. आता घराचं पूर्ण काम झालं, फायनल झालं, सगळं झालं. मग म्हटलं आता निवांत धोंडा करू. तर मग आता हिला काय ते घ्यायची वस्तू द्यायला. तर मग आता आपण जाऊ गावामध्ये. वैशू आताच आली, थोडा वेळ झालं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कमेंट करत जा. तुमचं प्रेम मला असंच राहू द्या जा. तुमच्यामुळं मी पुढं चालले मैत्रिणींनो. नक्की व्हिडिओ बघत जा. तर चला ठीक आहे. आता एवढे प्रॉपर व्हिडिओ येत नाही माझे. हे कामं चालू होते 2-4 महिन्यापासून. धावपळ खूप होती. पांढरे केस झाले बघा इथं. आता उद्या ना मेहंदी लावून घेईल. हा ना, आता उद्या मेहंदी लावून घेते. आता उद्या हिची सासूबाई येणार, ननंदबाई येणार. तर हा 2 दिवस बाकी आहे ना शेवट 12पर्यंत. तर म्हणून मग आता बघा मी कशी थकली, माझ्या चेहरा तुम्हाला दिसत असन. तर चला मैत्रिणींना, आता आपण मग गावात जाऊ. आधी दुकानात जाऊन दुकानातून मग गावात जाऊ. तरी लिफ्ट चालू झालेली नाही. 5 महिने झाला आमची लिफ्ट बंद आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त थकून गेलो. तर चला ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, खाली आलो आम्ही. वैशूला दाखवते. वैशूला बघितलंच नव्हतं, म्हणजे आधी बघितलं होतं पण आता परिपूर्ण झालेलं आहे ना, तर ते बघितलं नव्हतं. तर आता बघन हे पसारा पण मग उचलायचं आहे. आता उद्या परवा उतरायला नाही सगळं. हे धोंडा बिंडा झाला का? तू कोणाला का नाही तुला कमी पुढं मग हे मध्ये आल्या मला कॉलम आल्या मध्ये आल्या एवढी जागा आहे. हे असं फ्लॉवर टाकायचं नाही तर नाही वाया काय, त्याच्या काही पण ठुता येतं ना आपल्याला. ही गाडी टाकली ना त्याला, त्यांच्याकडून ते सगळं हे असं प्लेन मध्ये नव्हतं काय हे असं नुसतं प्लेन असं कप्प्यांचं वगैरे. काय माहिती, दीपकनेच केली होती चॉईस. ते तर काजी भाभीला तर किती आवडलं. असं कप्प्यांचं म्हणा किंवा नाही का, ते भरपूर प्रकार राहतात. अगं दीपकने चॉईस केली होती मला माहिती का. दीपकला आवडलं, दीपकला ते जाऊन पुढे जाऊन नाही जे आहे ना त्याच्या सगळं धूळ बसते. ते पुसावं तर लागणार ते सगळं. एकच पट्टी जरा हा मला सांगायचं होतं तेच. ते ना ते डिझाईन केली. इथून तिथून एक असं तर माणूस पुसून केला असता. ते छोटे छोटे आले ना त्याच्यामुळे थोडंसं नाही का पुसायला प्रॉब्लेम होतो. हा तेच ना, पुसायला प्रॉब्लेम येतच नाही. नाही का ते पट्टे यांच्याकडे पट्टे त्याला ते काय मग असा केला पण छान दिसायला. लांबणीचा केला नाही असा. अगं पण ते थोडं पुढं आलं ना मागं कॉलम मुळे नाही ना आलं पाहिजे. लाईटला टिपॉय पण छान राहू दे. लागते वरी चढता उतरता आम्ही ना खूप जाम झालो. नाही तर मग अजून क्वालिटीचं भारी करायचं होतं, पण जाऊ दे थोडे दिवस राहू दे. पाहू नंतर खाली एकदा राहायला आल्यावर. आम्ही जास्त इथे घेतलं नाही अगं गचमच बरं का. आम्ही जास्त गचमच नाही घेतली इथं ना. आम्ही जास्त गचमच नाही घेतली. 2च कप्पे घेतले. अजून बोर्ड बसवायचे नाही. बोर्ड राहायला बसवायचं का नाही म्हणजे वेगवेगळी होती ना डिझाईन. मग आम्ही नाही एवढंच घेतलं. थोडंसं जास्त मोजकच ते पुसायला आलं खूप हे होतं ना, त्याच्यामुळे हे असं. मोठा म्हणजे आला असता पण इथं जागा कमी पडली ना जागा. हां मग इथं ठेवायला मोबाईल वगैरे आपण म्हणालो काचाची काही गरजच नाही ना. मोबाईल चार्जिंग वगैरे इथं राहील ना. हां हां ते हेच आहे फोल्डिंगचं नाही का. अगं बाई ते म्हणजे लिफ्ट बंद असल्यामुळे ना आम्हाला ना खूप हे झालं अगं. अजून मोठं झालं असतं पण हा बेड छोटा पडू लागला ना, म्हणून मग नाही गबाळ राहणारच नाही ना. कशाला राहील गबाळ? आता त्याचं कूलर इथं राहील या कोपऱ्यात. उलट चांगलं ना हा. असं इकडे त्याचं कूलर राहील या कोपऱ्यामध्ये. आणि राहणार गबाळ म्हणजे ठेवायला जागा झाली ना, आता वाढलं ना खूप. त्याच्यामुळे गबाळ ठेवायला हेच ठेवायचंच नाही ना जास्त. तर मैत्रिणी बघा आता इकडं हे तर आता इथं हे करून घ्यायचंय.
बघू ना आता थोडंसं ते फर्निचरचं सांगितलेलं हा ते दाखवू आता काचाचं उद्या. लावायचं. हां. आता इथे यावं का मैत्रिणींना हा बेशिंग वगैरे इथं ना आपण आरसा वगैरे करून घेऊ. आता इकडे आहे बघा इकडं हा किचन आला बघू शकता. आता इथं काचा वगैरे अजून लावून घ्यायचे अजून भरपूर काय राहिले आता खाली राहिला. आता बेसिंगचं ते ना भया पावडरनं घासून घेऊ. हे बघा मैत्रिणीनं कोणी ॲसिड टाकलेलं होतं आधी हे असं होऊन गेलं. आता याला ना काही उपाय काय नाही आहे ना भया पावडर निघत हां हां असं. तर हे काय या काचा देऊन ठेवले मी त्या दिवशी बघा या काचा मैत्रिणी या काचा पण लावायच्या कधी तसंच आहे कुठे म्हणजे असं व्हाईट नाही का कलर नाही कलर लावलेला आहे तो आता त्याला धुतली नाही ती दिवशी कलर नाही रे, पुसून आता पुसायचं राहिले ना अजून थोडंसं असं हे हे राहिले अजून टॉयलेट काय घासले चकाचक हो मध्ये पण घासलं वाटतं मग सगळं घासून घेतलं अजून पुसायची एकदा इथं काचा वगैरे लावायचे त्या मैत्रिणी मग आता हा बघा हा एक आता इथं असा हा एक बेडरूम हा बेडरूम मोठा आहे थोडा तर मग हा कसं गं म्हटलं मला घेऊन टाकते माझे 2 कपाटा बसतील इथं पुढं नाही काहीच पसार होणार नाही. आता मी तुला सांगते इथं असा क्वाट टाकते माझं इथं टाकते इथपर्यंत चला मैत्रीण माझं वैशूचं निवेदन चलू लागलं कुठं काय लावायचं आणि मी सांगते बाहेरचं वातावरण पण बघा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनी एक बाई काही पण करू शकते फक्त करायची क्षमता इच्छा उत्सुकता पाहिजे. त्याला शिक्षणाची गरज नाही आहे त्याला वय किती असो काही फरक पडत नाही आहे. आता माझं एवढं वय माझं शिक्षण कमी तरी स्वतःच्या हिमतीवर बळावर पायावर राहून घर गाडी घेतली मैत्रिणी मी तुम्हाला सांगते 0तून दुकान मी उभी केलेली आहे. माझं शिक्षण एवढं काही नाही आहे वय माझं 50 आहे तर बघू शकता काही करू शकता. मोहरी डाळीची आहे बरं चालेल धर हां चला मैत्रिणी जायचं आता आपण दुकानात आलो होतो बस का हां धर चल ते हे नाही लावलं का पावडर बिवडर ऑर्डर लावले ना आता जाईल मग काय केलं हां लावायचं बाकी अजून खरं झोप घेतली वाटतं दुकानात दुपारी झोप नाही घेतली काही मग काय केलं चालेल तर मैत्रिणी चला मग दुकानात आले त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे बाजारामध्ये वस्तू आणायला वैशूला द्यायला हे असे कामं राहते तर मला असं निवेदन लावावं लागते मैत्रिणी सगळ्या गोष्टीचं बघू शकता तुमच्या समोरच. तर ह्या दुकानात ना मैत्रिणींना ते जॉईंटचं ताट नव्हतं मग इकडं आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलो इथं बघतोय वैशूच्या हातात आहे ते घेऊ तिला त्याचा काय माहिती हे वाढलं तिकडंच वाढलं छान. तर मैत्रिणी मी तुम्हाला सांगते दुकानात इतकी गर्दी होती आणि संध्याकाळच्या टायमाला खूपच गर्दी राहते आणि 2 दिवस बाकी आहे आता धोंड्याला त्याच्यात आता लग्नाच्या तारखा पण आल्या तर मग आम्ही काही एवढं घेतलं नाही फक्त पूजेचं ताट घेतलं मैत्रिणीनं. तर चला ठीक आहे इथं वैशूच्या मैत्रिणी भेटल्या तर चला मैत्रिणी इथं आलो वैशूला बांगड्या घ्यायचे वैशूकडं खूप बांगड्या पडलेल्या पण मग कसं आता द्यावा लागतात मानपान राहतो. आणि तुम्हाला मी सांगते मी ना घाईमध्ये कुठलीच वस्तू घेत नाही जोपर्यंत माझ्या मनात बसत नाही जोपर्यंत मला आवडत नाही. कशामुळे सांगते मी तुम्हाला आता वैशूच्या मैत्रिणी भेटल्या होत्या त्या साड्या घ्यायला आल्या होत्या धोंड्यासाठी आणि मी साड्या घ्यायला ओझरला जाते तर तुम्हाला सांगते ह्या साड्यामध्ये आणि त्या साड्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी तिथून 550ला आणलेले आहे आणि त्यांनी इथं 550लाच घेतल्या पण काही एवढ्या खास नव्हत्या. तर चला ठीक आहे मैत्रिणी असो बांगड्या बघा किती भारी दिसायला लागल्या आता इतक्या छान आणि काचेच्या बांगड्या प्रत्येक बाईने घातल्या पाहिजे. चला आता आंबे घेऊ पण त्याच्या अगोदर ना आईस्क्रीम घेऊ वैशूला म्हटलं आईस्क्रीम खायची आहे का तुला घेते. केसर आंबा आहे ना 140 सांगतोय बघते आता काय भाव देतोय आणि दुसरा आहे 100 पण मी केसरच आंबा घेणार आहे. आई पिकलेले घे बरं का जरा चांगलं आवडलं ना चांगलं आवडलं ना तिकडं
मैत्रिणी मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला दिवस दिसत असते ना, पण हे दिवस यायला खूप कष्ट करावं लागले. झिरोतून दुकान उभी केली, झिरोतून सगळं काही उभं केलं, कोणाकडनं हात पसरता. तर म्हणतात ना, आधी हाताला चटकेन मग भेटते भाकर. तर चला ठीक आहे, आता फ्रीजमध्ये माल लावून देऊ, फ्रीज भरू. मैत्रिणी चला, तुमचे जेवण वगैरे झाले असतील, आमचे पण जेवण झाले. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही बघितलं आम्ही गावामध्ये गेलो होतो घ्यायला ताट वगैरे वैशूसाठी. पण वैशूचा पहिला धोंडा आहे ना, म्हणून मग तिला आहे ना हे ताट आणलं बघा. आता ह्याच्यातनं 2-3 प्रकारचे ताटं होते. तर हे 650वाले, 750 म्हणायचे. मग मी 650ला घेतलं. एक 850ला होतं, एक 950ला होतं, 1200, 1500 असे होते. पण मग मी जास्त भांडे का नाही आणले, कारण मैत्रीण तुम्हाला मी सांगते, वैशूच्या घरी इतके भांडे. कारण कसं, वैशू एकटीच आहे आणि तिच्या सासूबाईचे वगैरे भांडे एवढे मोठे. तिच्या सासूबाईंनी डबल भांडे घेतलेले वैशूच्या. त्याच्यामुळे म्हटलं भांड्यामध्ये व्यर्थ पैसे घालण्यापेक्षा दुसरं काही सोन्या नाण्यात पैसे टाकले ते परवडतील. आता तुम्हाला मी सांगते, वैशूची नणंद येणार आहे, सासूबाई येणार आहेत, सासरे बुवा येणार आहेत, जावई बापूंना पैसे दिले कपड्यांना. त्यांना म्हटलं तुम्ही कपडे घेऊन या. आणि सासूबाईला वगैरे 3 साड्या घेतलेल्या वैशूच्या नंदाला. तुम्हाला मी दाखवतो. ह्या बाया 3 सारख्या साड्या घेतलेल्या मैत्रिणींनो. या साड्या बघा, बघू शकता, खूप छान. सगळा बाजार आणि बाकी भरपूर काही आणलेले बघू शकता. 120 रुपये किलो आणला. आणि रसासाठी छान मस्त. आणि मांडे सांगितली मी, मला होणार नाही म्हणून ना मग मी काहीतरी मांडे भरपूर काय आणले. अजून फुलं वगैरे हे वैशूने ब्लाऊज शिवून आणलं. वैशूचे बघू शकता बघा. तिला ना म्हटलं उद्या साडी नेसायची ना, ब्लाऊज बघू शकता बघा, खूप छान शिवलं ब्लाऊज. आणि हा कलर तिला इतका सुंदर दिसतो, खूप उठून दिसू लागला तिने ब्लाऊज घालून पाहिलं होतं मैत्रिणींना. तर चला ठीक आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचं प्रेम असंच द्या मला. मी असे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींना. तर शुभरात्री, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.